आज काची भाजी करू? काही भाजीले नाही आज. बाजारात जा लागून दुपारून. वड्याची भाजी करू का? खाईन का? पहिले तर लहानपणी चांगला आवडीनं काय, आता खाईन का नाही खाईन माहीत नाही. दिन्या, रुपेश दादाला विचारून ये बरं, वड्याची भाजी खाशीन का म्हणा. आई करतो म्हणते म्हणा, नाही तर दुसरी काही करायला लागेल. काही विचारू नको त्याला, तुला जे वाटते ते करत जा. तुला तर काही माहीतच नाही ना, तू तर असंच काम आहे साधं सुधं. खायचं काम रे साधं सुधं, भाजी करण्याची आणि साधं सुधं काम. काय बोलून राहिला तू? काय संबंध आहे त्याचा? तुला सांगू का एक गोष्ट? तू सध्या कोणाला सांगू नको, बाबाला तर अजिबात सांगू नको. तुला माहित आहे ना, मी त्या अमन दादाच्या घरी जातो तर मला लॅपटॉप करता येते चालू. तर मी का नाही, दादा गेलता काल आंघोळ करायला, मी त्याचा लॅपटॉप केला चालू. तर त्याच्या लॅपटॉपमध्ये नुसती पोरीसोबत तो चॅटिंग करते, पोरीसोबत गोष्टी त्याच्या काळजातल्या असन. करते तर काय झालं? हे पाय, तू तर माझा विश्वास घेत नाही, करते तर काही नाही म्हणतं. एकच एक पोरगी आहे, त्या पोरीसोबत करते तो. मला इंग्रजी चांगलं वाचता नाही येत म्हणून, तर मी वाचलं बी असतं. जा पहिली इंग्रजी शिकजो, मग वाचजो. काही नको सांगत जाऊ. जेव्हा तुम्हाला समजेल ना, त्या डोक्यावर आठवून बसजो मला काय करायचं आहे. सांगितलं तर ऐकायला तयार नाही तुम्ही. मी चाललो खेळाले, कायची बी भाजी कर, मी काही विचारले जात नाही. काय बोलला गड्या दिनी? कोण्या पोरी संग करत असन का? कायची चॅटिंग न चॅटिंग म्हणते. जाऊ दे ना, असन कॉलेजमधली. पण काही असन तर काय समजत नाही बा, मला तर काही समजत नाही. विचारून पाहू का त्याले? जाऊ दे, एकदा विचारन सांगेन तो दिन्याला शिवाय देईन. राहू दे, काय करत असं. मीच विचारून पाहतो त्याला, भाजी कायची खाते तर, नाही तर खाणार नाही तर आणखीन वाया जाईल. पोरगी आहे घे चांगली, मला तर खूप आवडली. पण काही समजून नाही राहिलं आता, काही निरोप नाही अजून ना, काही नाही. मोठे बाबा बी काही सांगून नाही राहिले. एक वेळा विचारू का मोठे बाबाला? बोला ना मोठे बाबा, मी येतच होतो तुमच्याजवळ बोलायला. काय बोलणार होता तू? मी तुला सांगतो, तू आज दुपारून जातो त्या पंजाबच्या दुकानात, तिथं चुपचाप बस जो. तिथं ते पोरगी येणार आहे. तुले जर वाटन त्या पोरले तुले पाहून तर पुढं गोष्ट, ते पोरगी म्हणते का मला लग्नच करायचं नाही. का म्हणता मोठे बाबा? ते पोरगी लग्न करायला तयार नाही? नाही म्हणूनच तर निरोप नाही आला. ते म्हणते का लग्नच नाही करत मी. तर तू जाऊन बस, तुले पाहून तुले वाटन तर काही समजन, नाही तर तिथं जाऊन बडबड बडबड करजो नको. ठीक आहे, जाईन मग मी. जरासे कपडे ढंगाचे घालजो आणि जाजो मग. तुम्ही बी चालान का दुकानात? नाही मी नाही येत, तू जाऊन बसजो. मग आता प्रेम सुरू व्हायच्या अगोदरच खतम झालं. जाऊ दे, असं नशिबात तर भेटन. पाहतो जाऊन दुपारी. कायचा विचार करून राहिला शांताताई? बस ना, बसतो. बोला ना, कायचा विचार करत होत्या? विचार कायचा करणार आहे? तर भाजी बाजारात जातो म्हणून जायचं आहे, भाजीपाला नाही आहे. आता ह्या रुपयाला त्यापासून जास्तच लागून राहिलं, वेगवेगळं काही काही करा. चालतं का बाजारात? मला तर काही एवढी गरज नव्हती. चला तुम्ही चालल्यात, आलू कांदे घेऊन येईन. तू कशासाठी आली बोल ना. मी रुपयास एवढे 2-3-4 दिवस झाले आला, एक बी दिवस घराकडे नाही आला, तर मी चल त्याच्या भेटीले. कुठं गेला दिसूनही नाही राहिला. जेवून राहिला तो अंदर. वड्याची भाजी केली, जेवून तर राहिला. काय माहीत त्याला आवडली का नाही आवडली. तर लॅपटॉपवर म्हणे कोण्या पोरीसोबत चॅटिंग करते म्हणे. कायची चॅटिंग होतं तर असं विचारून राहिला गड्या. कोण्या पोरीच्या फंदात तर नसन पडला असन तर पडला असन. आपल्याला काय आहे, आपल्याला काय जातीपातीचं बंधन आहे का? ते नाही आहे, पण पोरी माहिती ना आजकालच्या, चांगली पोरगी तर पाहिजे. सऱ्या फसवणाऱ्या पोरी राहते, ऐकत नाही का आपण? एवढा विचार नका करू. कायचं बोलत असन पट्टे बट्टेच जात. जाऊ दे, ऐकन फायकन फालतू त्या दिन्यालेच दिन तो. झालं का रे रुपयात जेवण? बोलून नाही ना राहिला. तिकडे अंदर बसला आहे स्वयंपाक खोलीत. बोला ना काकू, झालं जेवण, आलो मी. किती दिवस झाले आला रे तू? एक दिवस भेटीले नाही आला का? येऊ चालू दे बा काकूच्या काकाच्या भेटीले. काकू येतच होतो मी, तर एक दिवस दिन्या नाही म्हणे,
खेळायला चालला गेला. काही बी कारण नको सांगू तू. दिने आता 4 चक्रा मारते, इकडचा तिकडे आणि तिकडचा इकडे. पण तू तर काही आता पताच नाही तुया. भुलला का गरीब काकू काकाले? नाही जी काकू, तसं कसं काही नाही. आलोच असतो ना मी, आहे ना आणखीन 15 दिवस. बोला ना काकू, काय म्हणता? येईन मी संध्याकाळी काकाच्या भेटीला. मी म्हटल्यावर येशील म्हणता. काय जेवला रे? वड्याची भाजी. कशी वाटली रे दिन्या? आवडली का? आवडली ना. किती दिवसानंतर खाल्ली मी. मी आहे तोपर्यंत आणखीन 2-3 डाव करतो. हातची खाऊन पाहिजे, मी करून देईन. हो रे रुपया, काकूच्या हातची खूप चांगली होते. कशी करते हो तू? मला बी शिकवा काकू. तू काय आचारी बनणार आहे का? तुला भाजीची शिकवा लागन. हॉस्टेलवर गॅस आहे, सगळंच राहते. करून पाहिन मी बी. सांग मग सुनीता त्याले. तू माघारी ये जो जेवाले तेव्हाच सांगेन. चला जी, लवकर येऊन जाऊ बाजारातून मग. जो बा रुपया गरीबाच्या घरी. ते मातीण्यात चांगला आहे. काकू काकू करून दिवसभर तोंड नाही दुखत त्याचं. नाही जी काकू, येईन ना. काय करून राहिली लता? तयारी करून राहिली, जातो म्हणे. आता मामासोबत भेटतो ना, जातो म्हणे. तिला आज नाही जाऊ द्यायचं आहे. कोण जातो म्हणे तर जाऊ कोण नाही देत. ते तर लग्न करत नाही म्हणते ना, मग ठेवता कशाला घरी? खूप जड झाली का तुला ते? तर काय होईल? नाही जातो म्हणे, तिनंच तयारी केली. मग गेली नाही ना अजून? पद्मा सांगून राहिली तू चालली म्हणून. हो मामा, मी सांगायला चालती. मी जातो आता. नाही नाही, 2-3 दिवस थांब. नाही जातो ना, काय करू मी इथं? तिथे मी कामाले मा नेहमीची सवय आहे. नाही नाही, जाऊ नको आज. 2-3 दिवस थांब, मग जा. कायले थांबून राहिले कायले नाही. पद्मा मामी, तुम्ही पुटपुट नका करत जाऊ, स्पष्ट बोलत जा. जाऊ दे ना बाई, तिची आदतच आहे. तू जाऊ नको. आणि आज मा डब्बा घेऊन दुकानात ये जाऊ. डब्बा घेऊन कायले? तुम्ही जेवायला येता ना, जेवायला ये जा. मी पाहिन दुकान मग. तुला सांग बोललो का मी? तू दुकानात ये जाऊ आणि डब्बा घेऊन ये जाऊ दुपारून 1-1:30 वाजता. जायचं नाव घेऊ नको. कमीत कमी 5-6 दिवस तरी थांब. ठीक आहे मामा, तुम्ही फोर्स करता तर राहतो. पण 5-6 दिवस नाही, 2 दिवसानं चालली जाईल. चल मी येतो, ये जाऊ मग दुकानात. काऊन जी पद्मा मामी, मी जड झाली का तुम्हाला? मला काय जड होशील तू? ऐकलं मी, तुम्ही मामाले कसे म्हणे जाते तर जाऊ द्या, कायले थांब म्हणता. काय कानं खूप तेज आहे. आणि तुमच्या म्हणण्याने मी जाणार बी नाही, थांबणार बी नाही. मला आवडून तर जाईन. जा करा स्वयंपाक लवकर, डब्बा नेऊन देईन मी मामाचा.